अमरावतीच्या गोरेगाव भागात आहे। पंकज, गोरेगाव भागातलं काय चित्र आहे? तिथे मतदारांसाठी सोयी आहेत का? सध्या गर्दी दिसतेय का? काय चित्र दिवसभरातलं? नम्रता, उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये गोरेगाव मतदारसंघ येतो। उत्तर पश्चिम मध्ये 3:30 वाजेपर्यंत मुंबईतलं सर्वाधिक मतदान झालं होतं, म्हणजे 39.91%। याच्यामध्ये गोरेगाव या विधानसभेत 40 काही टक्के होते आणि जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघामध्ये 41% होतं। हे दोन्ही मतदारसंघ सांगण्याचं कारण की इकडचे दोन प्रमुख उमेदवार हे गोरेगाव आणि जोगेश्वरी या दोन मतदारसंघाशी संबंधित आहेत, त्यामुळे इथे मतदार तुलनेने उतरलेले दिसत आहेत। आपण एका जे मतदान केंद्राच्या बाहेर बूथ असतात त्या बूथवरती आहोत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की साधारणपणे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असते की लोकांनी मतदानासाठी बाहेर यावं। तुम्ही काय सांगाल, लोकांना बाहेर आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात, लोक येत आहेत का? कसे प्रयत्न चालू आहेत? लोकांनी एकदम चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे तसा, आणि आमचे पदाधिकारी चांगलेच काम करतात तसे। सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही कंटिन्यूली। पंकज, या मतदान केंद्रावरती सध्या मतदारांच्या काही रांगा दिसतायत का? कारण शेवटचा तास उरलेला आहे। शेवटचा तास उरलेला आहे मतदानासाठी। फार अजून इथे जे काय ज्या पद्धतीने गर्दी मिळायला पाहिजे ती गर्दी दिसत नाहीये। नम्रता, सकाळच्या वेळेत जर का आपण बघितलं तर 7:30 पासून 10-10:30 पर्यंत गर्दी या भागामध्ये होती। जो आकडा जो आहे तो 3-3:30 पर्यंतच आहे। आता पुढचा 1 तास राहिलेला आहे। हा 1 तास मतदानाचा असणार आहे। मुंबईकरांसाठी 1 तासाची संधी असणार आहे। इथे सुद्धा 1 तासात किती आकडा पुढे जातो हे तितकंच महत्वाचं आहे। कारण आता मी ज्या 2 मतदारसंघांविषयी म्हटलं त्या मतदारसंघात मुंबईतलं सर्वाधिक मतदानाचे पर्सेंटेज या मतदारसंघामध्ये आहेत आणि दोन्ही उमेदवार याच मतदारसंघाशी ज्याच्या संबंधित आहेत, त्यामुळे नक्कीच दोन्ही उमेदवारांनी आपले मतदार आणण्यासाठी जे आहे ते भरपूर प्रयत्न केले। त्याच्यावर कारण उत्तर पश्चिम मध्ये मुंबईमधील सर्वाधिक म्हणजे 39.91% मतदान झालेलं आहे। नम्रता, अगदीच पंकज, काही ठिकाणचा हा विरोधाभास आहे। अनेक मतदार केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतेय। अनेक मतदान केंद्राकडे मतदारांच्या अगदी तुरळक संख्या आपल्याला दिसून येते। बोरिवलीमध्ये आता काही वेळापूर्वी आपण विक्रांतशी बोलत होतो, त्या ठिकाणी तोबा गर्दी होती। अगदी 1.5 तास मतदार रांगेमध्ये उभे होते। दुसरीकडे पंकज ज्या गोरेगाव मधल्या केंद्रावर होता तिथे अगदी तुरळक गर्दी पाहायला मिळालेली आहे।